तर भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आक्रमक झालेत। जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडूंनी केली आहे। तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिलाय। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाचे करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेअर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला ऐकू, मी तर फोडणारच आहे भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे। मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं, मी वारंवार प्रश्न केलेले आहे, काय केलं याचं उत्तर साधं आहे, मी ते द्यावं। मी हे असं चिथावणीपूर्वक वक्तव्य केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी करतो। बच्चू माझे मित्र आहे, त्यांनी सगळं जर माझ्याशी बोलले असते, चर्चा केली असते की एकदम मी काय म्हटलं, मी तर नंतर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना खुलासावर बोललो मी, मात्र बच्चूभाई तो खुलासा ऐकला पाहिजे। त्यांचा अजूनही काही गैरसमज असेल त्यांच्याशी बोलेल। बच्चू कडूंनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे। निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल आणि त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी शंकाही बच्चू कडूंनी व्यक्त केली आहे। आपण आपलं मत कुणाला दिलं हे माहीत होत नसल्यानं बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला। दरम्यान ईव्हीएमचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे असंही ते म्हटले। आणि या संदर्भात आणखीन एक मोठी बातमी, बच्चू कडू यांनी विखेंची गाडी फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं। त्यानंतर आता विखे समर्थकही आक्रमक झालेत। जो कडू यांची गाडी फोडेल त्याला 3 लाखांचं बक्षीस देणार असल्याचं विखे समर्थकांनी जाहीर केलंय। विखे समर्थकांची कडूंसोबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। हॅलो, बच्चू कडू साहेब बोलतायत का? हा, कोण आपण? साहेब नमस्कार, मी प्रतीक कदम पाटील बोलतोय लोणीवरनं। साहेब ती दुपारी तुम्ही वक्तव्य केलं नामदार विखे पाटील साहेबांबद्दल, साहेब ते थोडस चुकीचं वक्तव्य झालं, तुम्हाला असं वाटत नाही का? मला एक सांगा, तुम्ही एका इकडे कर्जमाफी तुमचे मुख्यमंत्री साहेब मी पण एक शेतकरी पुत्रच आहे साहेब, म्हणजे असं काही, आणि मी लय मोठा शेतकरी नाही, एक 5-6 एकरावर शेतकरी साहेब, अल्पभूधारक शेतकरी साहेब मी पण साहेब हे वक्तव्य एवढ्या ज्येष्ठ व्यक्तींबद्दल किंवा एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल तुम्ही केलं साहेब। शेतकऱ्याबद्दल काही बोला, पण साहेब त्यांनी शेतकऱ्यांचे तुम्हाला सांगतो एवढे कुटुंब दत्तक घेतले साहेब ज्यावेळेस आम्ही त्याच्यापेक्षा 1000 घेतले। नाही तुम्ही ठीक आहे जास्त घेतले असेल, पण आमच्या साहेबांनी पण मध्यंतरीच्या काळात घेतले। पण याचा अर्थ ओबीसीचे आणि वारंवार कर्ज घेता, ओबीसीचं 50% आरक्षण ज्यावेळेस फी पण माफ केली साहेब आमच्या शिक्षण संस्थेमध्ये, आम्ही भरपूर केलाय ते। पण साहेब जसं तुम्ही 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब, की साहेबांची गाडी फोडल्या तर तुम्ही बक्षीस म्हणून 1 लाख रुपये मंजूर केले ना साहेब। वैयक्तिक मी खूप लय म्हणजे सर्वसामान्य शेतकरी साहेब, मी पण 3 लाख रुपये नाही, तुम्ही गुलाम आहे त्या विखे पाटलाचे। नाही गुलाम नाही साहेब, आम्ही निष्ठावान त्यांचे कार्यकर्ते आहे आणि शेतकरी आहे साहेब। मी पण निष्ठावान राहा तुम्ही आयुष्यभर साहेब, मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। तुमची गाडी जर फोडली ना साहेब, मी पण 3 लाख रुपये जाहीर केले। जाहीर करा, केले साहेब, जाहीर केले। ठीक आहे। हो, आम्ही स्वीकारतो आव्हान तुमचं। नाही मी पण तुमचं आव्हान स्वीकारलेलं आहे, विखे पाटलांवर आहे ना काहीच होऊ शकत नाही। ठीक। हा, काल बच्चू कडू यांनी जे वक्तव्य केलं नामदार विखे पाटील साहेबांच्या बद्दल, की त्यांची गाडी फोडल्यानंतर 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करतो, त्याला प्रति आव्हान म्हणून मी बच्चू कडूची जो कोणी युवक महाराष्ट्रातला त्याची गाडी फोडल किंवा त्याच्या तोंडाला काळं पासेल त्याला 3 लाख रुपये मी रोख स्वरूपात बक्षीस जाहीर करतो। मी सर्वसामान्य शेतकरी, मी काय बच्चू कडू सारखं माझं काय बंगला 70 एकरामध्ये नाही।
बच्चू कडूंनी निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल आणि त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी शंकाही बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. आपण आपलं मत कुणाला दिलं हे माहीत होत नसल्यानं बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान ईव्हीएमचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे असंही ते म्हटलंय. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी सुरू केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. म्हणजे इमानदारीचं होत राहते कुठं. तुम्ही साधा निवडणूक आयोगाला मला प्रश्न आहे त्याला का तुम्ही थोडे जरी डोकं असेल तुम्हाला अक्कल चौथा वर्ग पास असेल तर तुम्ही एक सांगा संविधान काय म्हणतंय. संविधानामध्ये मताचा अधिकार जेव्हा दिला तर मत आमचं आम्हाला भेटलं का नाही भेटलं एवढा अधिकार संविधानानं मतदाराला दिलेला आहे. आज तुम्ही दाखवू शकता का सांगा का माझं मत मला भेटलं का नाही भेटलं. मी ज्याला मत मारायला ठरलं होतं त्यालाच ते मत गेलं का दुसऱ्या गेलं सांगू शकता निवडणूक आयोग. पण सगळे नालायक बिलकुल. गड्डी भेटली असेल आयुक्ताला सुरू आहे त्यांची सगळी लफडे.